बातमी पुण्यातून आहे। नसरापुरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामध्ये महत्त्वाची घडामोड। नसरापूरच्या नराधम भीमराव कांबळेच्या विकृतीचा कळस समोर आला। भीमराव कांबळेला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाहीये। आरोपी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। सध्या या प्रकरणामध्ये त्याची चौकशी केली जाते। माहिती जाणून घ्यात अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, भीमराव कांबळे हा पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत नाहीये, नेमकी पोलिसांची काय माहिती? ऋतुजा अगदी बरोबर आहे। भीमराव कांबळेचा एसआयटी मार्फत हा सगळा तपास केला जातोय। नसरापूर येथील एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केलाय आणि या संदर्भात 7 तारखेपर्यंत भीमराव कांबळेला पोलीस कोठडी मिळाली। मात्र पोलिसांकडून जी माहिती मिळते की भीमराव कांबळे यापूर्वी 2 वेळा कारागृहात राहून आलेला आहे, त्यामुळे तो सराईत आहे आणि पोलिसांना कशा प्रकारे उडवाउडवीची उत्तर द्यायची किंवा पोलिसांची कशा प्रकारे दिशाभूल करायची याचा अंदाज जो आहे तो त्या भीमराव कांबळेला आहे आणि नेमकं तो तसंच करतोय। पोलीस जेव्हा त्याला प्रश्न विचारतायत या गुन्ह्यासंदर्भात तेव्हा तो पोलिसांना उडवाउडवीची फिरवून उत्तर देतोय आणि पोलिसांच्या तपासाची जी दिशा आहे ती भरकटवण्याचा सध्या भीमराव कांबळे प्रयत्न करतोय। मात्र पोलिसांकडून त्याचा सध्या सखोल तपास सुरू आहे। मात्र सगळ्यात मोठी अपडेट जी समोर येते की भीमराव कांबळेने एवढं घाणेरडं कृत्य करून सुद्धा भीमराव कांबळेला या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाहीये। तो पोलिसांच्या कोठडीत एकदम सध्या निवांत राहत असल्याचं पाहायला मिळतं आणि पोलिसांना एकतर उत्तर देणं तो टाळतोय किंवा उत्तर दिली तर उलटसुलट उत्तर देतोय। त्यामुळे पोलीस या सगळ्या तपासात थोडेसं पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे तपासाला विलंब होतोय। मात्र पोलिसांची एसआयटीची जी टीम आहे ती भीमराव कांबळेची आता कुंडली काढण्यामागं लागलेली आहे। भीमराव कांबळेची सगळी कुंडली काढली जाणार आहे आणि जुने जे गुन्हे आहेत ते देखील रिओपन करण्याचा सध्या पुणे ग्रामीण पोलिसांचा प्रयत्न असल्याची माहिती समजते। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।